नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परवा आपण राजीव बर्वे यांचा पाठ पाहत होतो, दुपार नावाचा. तर त्या पाठाचा आता आपण उर्वरित भाग जो आहे तो आपण समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला माहीत आहे की माणसाच्या जीवनामध्ये दुपार झाली म्हणजे काय झालं, तर माणूस हा मध्यम वयाचा झाला. माणूस मध्यम वयाचा झाला की त्याला क्षणभर वृद्धापकाळाची चाहूल लागते, वृद्धत्वाची चाहूल लागते. क्षणभर त्याला आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा बघावा असा वाटतो, कारण त्याची मुलं मोठी झालेली असतात, त्यांचा विवाह, त्यांना नोकरी, उद्योग, व्यवसाय याच्यामध्ये गुंतवायचं असते. आणि त्यामुळं दुपार ही माणसाच्या जीवनामध्ये अस्वस्थता घेऊन येते, बेचैनी घेऊन येते. परंतु ही दुपार लेखक कशी माहीत करून देतो आहे, लेखक कशा पद्धतीने आपल्याला समजावून देतो आहे ते आपण बघूया. परवा आपण बघितलंय की दुपारच्या वेळेला कारकून मंडळी जे आहेत, सरकारी नोकर असतील किंवा कचेरीमध्ये काम करणारी जी माणसं असतील, ती दुपारच्या वेळा थोडीशी डुलकी घेतात, काही वेळा गप्पा टप्पा करतात, काही वेळा हॉटेलमध्ये जाऊन सिगारेटचे झुरके ओढतात. ही दुपार वेगळी आहे आणि लेखक आज जी दुपार सांगतो आहे त्या दुपारचं चित्रण जे आहे ते वेगळं आहे. आणि म्हणून आजच्या भागामध्ये या दुपारचं आगळं वेगळं रूप जे आहे ते आपण बघणार आहोत. मला खात्री आहे गेल्या वेळेला जशा प्रकारे तुम्हाला त्या तासांना आनंद दिलेला आहे, तसाच किंवा त्याहीपेक्षा अधिक आनंद हा दुपारचा पाठ तुम्हाला देऊन जाईल. आपण माहीत करून घेऊया. काय म्हटलंय बघा, लेखक लिहितो की अथांग दूरवर पसरलेल्या समुद्रावरही दुपार झालेली असते. मैलोगंती पसरलेलं समुद्राचं खारं पाणी चकाकत असतं, डोळे दिपवून टाकत असतं, तेही भर दुपारीच. आणि ही दुपार माणसांना खुणावत असते, बोलावत असते. या पाण्याला आपल्याला कवेत घ्यायला पाहिजे असा विचार माणसांच्या डोक्यामध्ये येत असतो. हे गरम झालेलं तळपणारं पाणी मात्र प्रचंड ओढीनं वाफ होऊन आकाशाकडे झेपावत असतं, तेही दुपारच्याच वेळी. आणि मग दुपार माणसाला सुखावते. हे दुपारचं दृश्य पाहून सृष्टीचं चक्र असंच चालू असतं आणि त्यातली महत्त्वाची भूमिका पार पाडत असते ती दुपार. काय म्हणतोय लेखक? लेखक म्हणतोय माणसाच्या जीवनामध्ये दुपार झाली की माणसाला त्याच्या प्रौढत्वाची जाणीव होते, माणसाला त्याच्या कर्तृत्वाची जाणीव होते, कर्तव्याची जाणीव होते. आणि त्यामुळं दुपारच्या प्रहरी ही माणसं अनेक प्रकारच्या चिंतांचं काहूर डोक्यात घेत असतानाच नेमकी समुद्रावरची दुपार माणसाला काय करते? सर्व प्रकारची चिंता, सर्व प्रकारच्या यातना, वेदना क्षणभर विसरायला लावते. कारण समुद्राचं अथांग पाणी जे आहे हे माणसाचं चित्त वेधून घेते. तिथल्या खळाळणाऱ्या लाटा आहेत त्या माणसाला लक्ष वेधून घ्यायला भाग पाडतात. आणि हे खळाळणारं पाणी, अथांग पसरलेला समुद्र जेव्हा ही माणसं अनुभवतात तेव्हा काहींच्या डोक्यात विचार येतो की ह्या लाटांना आपण कवेत घ्यावं, या लाटांच्या मध्ये आपण डुंबून जावं, मनमुराद आपण तिथला आनंद घ्यावा. आणि मग ही माणसं आपल्या शरीरावरचं मळब नष्ट करून त्या पाण्यामध्ये अंगाला लाही लाही होत असताना स्वतःला त्या पाण्यामध्ये डुंबून ते सोडतात, पोहडतात, अंघोळ करतात, चुंब होण्याचा प्रयत्न करतात. परंतु
हे गरम पाणी जे आहे ना, हे गरम पाणी माणसाला एक वेगळी चाहूल देते. हे गरम पाणी वाफेच्या रूपानं आकाशाच्या दिशेनं झेपावत आहे. याचा अर्थ असा, दुपार हा एक क्षण जरी असला, हा एक घटक जरी असला, तरी ही दुपार समुद्राच्या प्रचंड पाण्याची वाफ करून माणसाला सुखावण्यासाठी आपलं कर्तव्य बजावते आहे. कारण समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ही वाफ आकाशाच्या दिशेने वर 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 जाते आणि या वाफेला जेव्हा पुन्हा हवा लागते तेव्हा त्या हवेचं पुन्हा कशामध्ये रूपांतर होते, ढगामध्ये, आणि ढगाचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होते आणि पुन्हा पाऊस म्हणून तो बरसतो. तेव्हा सृष्टीचं चक्र गतिमान करण्याचं काम जर कोण करत असेल तर ही दुपार करते, असं लेखक राजू बर्वे आपल्याला सांगतायत. तेव्हा खऱ्या अर्थाने दुपारच्या दृष्टीनं आपल्या डोक्यामध्ये एक असं क्लिक व्हायला लागतं की दुपार ही अव्याहतपणे आपलं कर्तव्य बजावण्याचं काम माणसाच्या जीवनामध्ये करते आहे. आणि ही भूमिका महत्तम आहे, अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे मानवी जीवन किंवा कोणत्याही सजीवाचं जीवन जे आहे ते परागंदा होऊ नये यासाठी खबरदारीनं कर्तव्य जर कोण बजावत असेल तर ती दुपार बजावते, असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. लेखक लिहितो की कर्त्या घरातली कर्ती माणसं आपल्या आयुष्याच्या प्रश्नावर, म्हणजेच आयुष्याच्या दुपारीच कर्तृत्वानं 4 पैसे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी गाठी बांधत असतात. त्या उद्योजकाची आयुष्यातली सकाळ, शिकण्याचा काळ आता संपलेला असतो आणि आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आपल्या आयुष्याच्या संध्याकाळची बेगमी करायची असते. आयुष्याची संध्याकाळ व्हायच्या आत त्याला आयुष्याची बेगमी करत असतानाच आपल्या 40-50 वर्षाच्या काळामध्ये आपल्या आयुष्याच्या दुपारीच करून ठेवायचे असते. हे सुद्धा चक्र असंच चालू असतं घरोघरी. घरातली वृद्ध माणसं बिछाण्यावर पडून वामकुक्षी घेत असतात आणि ही वामकुक्षी घेत असताना काही लोक दुपारीच विचारचक्र डोक्यामध्ये सुरू ठेवत असतात. बऱ्याच वेळेला काही माणसं या दुपारच्या क्षणी आपल्या भविष्याचा वेध घेत असतात, काही लोक वर्तमानाचा वेध घेत असतात, तर काही लोक सिंहावलोकन करत असतात, तेही या दुपारच्याच वेळी. आणि म्हणून लेखक लिहितो की त्या दुपारच्या शांततेत आपण गमावलेल्या बाबींची मनात कुठेतरी पहुडल्या उजळणी चालू असते. कुठेतरी भीतीची एखादी लकेर ही माणसाच्या मनात येऊन जाते. भविष्याबद्दलची चिंता वाटायला लागते. पण मग रोज हाच विचार करायची तरी गरज काय? उद्याची दुपार पाहायला मिळणार आहे की नाही याचाही नको का करायला विचार? जेव्हा व्हायचं ते होणारच. आपण फक्त दुपारचे प्रतिनिधी असाही विचार करून मन शांत केल्यावर मग दुपार दमल्या भागल्या जीवाला पुरेपूर विश्रांतीही घेऊ देते. काय सांगतोय लेखक? दुपारच्या या क्षणी समुद्राच्या अथांग सागराचं पाणी जे आहे ते गरम होते, त्याची वाफ होऊन आकाशाच्या दिशेने झेपावते. त्याच्यामध्ये काही माणसं डुंबतात, काही माणसं बागडतात. क्षणभर आपल्या दुःख वेदना ते विसरतात आणि त्याच वेळा या पाण्याची वाफ होऊन आकाशात जाते. त्याला गार वारं लागल्यानंतर पुन्हा त्याचं बाष्पामधलं रूपांतर हे पाण्यामध्ये होत आहे आणि पुन्हा पाऊस म्हणून जमिनीच्या दिशेने बरसत आहे. हे चक्र गतिमान करण्याचं काम ही दुपार करतेच आहे. पण त्याहीपेक्षा एक वेगळा विचार लेखक या ठिकाणी सांगतो आहे की दुपारच्या वेळेला घरातील मोठी माणसं, वृद्ध माणसं, प्रौढ माणसं बऱ्याचदा विश्रांती घेताना आपल्याला पाहायला मिळतात, झोपलेले आपल्याला दिसतात. परंतु या माणसांना झोप ही गाढ लागते का? नाही लागत. दुपारच्या वेळेला सगळीकडे भयान शांतता असताना ही माणसं पहुडलेल्या जागेवरतीच
चिंताक्रांत होतात, अनेक प्रकारच्या गोष्टींचा शोध घेत राहतात, अनेक प्रकारच्या वेदना त्यांचं ते परीक्षण करत राहतात. नेमकं आम्ही काय कमावलं आणि नेमकं आम्ही काय गमावलं, या दोन्ही घटकांचा खऱ्या अर्थाने ताळमेळ घालण्यासाठी जर कुठला क्षण माणसाच्या जीवनामध्ये उपलब्ध होत असेल तर ती दुपार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने पहुडलेल्या जागेवरती, झोपलेल्या जागेवरती ही माणसं अस्वस्थ होत आहेत आणि आपल्या अस्तित्वाचा शोध घेत आहेत. आणि म्हणून उद्याची दुपार कशी असेल, उद्याची दुपार आपल्याला अनुभवायला मिळेल की नाही मिळेल, दुपार नंतरची संध्याकाळ ती कशी असेल, त्याच्यामध्ये आपल्याला दुःख वाटणीला येईल की सुख येईल, याबद्दल ही माणसं चिंताक्रांत असतात. आणि म्हणून पहुडल्या जागेवरती सुद्धा ही माणसं अस्वस्थ होतात आणि खऱ्या अर्थाने विचारमग्न राहतात. आणि तो क्षण जर कुठला असेल तर तो दुपारचा असतो, असं लेखक या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो आहे. याचा अर्थ असा की भल्या भल्यांना ही दुपार अविश्रांतपणे अस्वस्थ करायला होते आहे, त्यांना विश्रांती घेऊ देत नाही. आणि बऱ्याच वेळा ही अस्वस्थ झालेली माणसं विचार करून काही वेळेला काही ठिकाणी गाढ झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ असा की स्वस्थ माणसाला अस्वस्थ आणि अस्वस्थ माणसाला स्वस्थ करण्यासाठी सुद्धा दुपार चैतन्य देते आहे माणसाच्या जीवनामध्ये. दुपार बहार आणते आहे. दुपार खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळी उभारी देते आहे. म्हणजे स्वस्थ आहेत त्यांना अस्वस्थ करायचं आणि अस्वस्थ आहेत त्यांना स्वस्थ करायचं काम ही दुपार करते आहे. याचा अर्थच असा की दुपार हे चैतन्याचं गमक आहे. दुपार ही एक ऊर्जा आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. थकल्या भागलेले जीव बऱ्याच वेळा दुपारची गाढ निद्रा घेतात सुद्धा. पण लेखक काय लिहितो बघा, दुपारचं एक वेगळं चित्र तो लिहितो. हिमालयातली नाहीतर दूर कुठेतरी अल्प्स पर्वत जो आहे त्या पर्वतामधली असणारी बर्फाच्छादित शिखरं जी आहेत, ही गिरीशिखरं तेजानं न्हाऊन निघतात. दुपारच्या काहिलीनं सुरू होते, मग त्या बर्फाचं विघटन. एक निराळंच काम दुपारच्या वेळेला हे सुरू असतं ह्या बर्फाच्छादित शिखरांच्या मध्ये. दुपारी पाण्याची वाफ होते आणि डोंगरावरचे बर्फाचं पाणी परत उताराच्या दिशेनं झिरपू लागतं. बऱ्याच वेळेला हे पाणी रौद्ररूप धारण करतं आणि अचंबित झालेला हा डौलदार गिरी शिखरं जे आहेत ही धापा टाकू लागतात की काय, कारण त्याची प्रचंड वाफ होत असते आणि वाफेतून प्रचंड पाण्याची स्रोत जे आहेत, प्रचंड पाण्याचे जे स्रोत आहेत ते जमिनीच्या वरती काय होतात, वाहू लागतात. आणि म्हणून लेखक लिहितो आहे की हा पर्वत आता धापा टाकतो की काय, असं एक वेगळं दृश्य दुपारच्या वेळेला काही ठिकाणी भारतात आणि जगभरात माणसाला अनुभवायला मिळते. तेव्हा हे गिरीशिखरं जेव्हा प्रसवू लागतात तेव्हा डोंगर माथ्यावरून पाण्याचे लोंढेच्या लोंढे हे वाहू लागतात आणि मग ओहळ, नाले, ओढे, बऱ्याच वेळेला नद्या दुथडी भरून वाहू लागतात. पाणीच सगळीकडे व्हायला लागतंय. खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या बर्फाच्या पर्वतांना घाम फोडायचं काम जर कोण करत असेल तर ती दुपार. म्हणजेच दुपार ही महाशक्ती आहे. दुपारमध्ये प्रचंड चैतन्य आहे. डोळ्यात मावणार नाहीत असे महासागर वितळवण्याचं काम ही दुपार करते आहे. काय भूमिका आहे त्या दुपारची त्याच्या मागे? मित्रांनो, आपणाला माहीत असू दे की जेव्हा केव्हा हे बर्फाचे पर्वत वितळतात, नद्यांना नाल्यांना पूर येतो, ओढे ओसंडून व्हायला लागतात, तेव्हा शेतकऱ्याच्या मनामध्ये आलेलं जे मळब आहे ना, दुःख आहे ना, ते विसरतो शेतकरी.
कष्टकरी ते दुःख विसरतो. याचं कारण त्याच्या शेतजमिनीतले शेतमळे त्या पाण्यावर फुलणार असतात. त्याचा उद्योग बहरला येणार असतोय. त्याचे व्यवसाय चांगले होणार असतात. त्याला आशेची सुखस्वप्न दिसायला लागलेली असतात. आणि म्हणून जो मगाशी पहुडलेला मनुष्य होता, जो मगाशी चिंताग्रस्त झालेला मनुष्य होता, तो खळाळणाऱ्या पाण्याचं हे झरे बघितल्यानंतर, ओढे नाले बघितल्यानंतर, नद्यांना तुडुंब भरता आलेलं बघितल्यानंतर दुःखी होईल का? शक्यच नाही. शेतकरी बांधव, कष्टकरी बांधव, राबणारे लोक यांच्या डोक्यात एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं चैतन्य, एक वेगळा उल्हास, एक वेगळा आनंद उद्दीपित व्हायला लागतो. आणि दुपारचा क्षण ह्या गरजू माणसांच्या मध्ये ब्रह्मचैतन्य उत्पन्न करतो. आणि म्हणून लेखक राजीव बर्वे म्हणतो आहे की अशा हरवलेल्या दुःखाला पुनर्प्राप्त करून देण्यासाठी ही दुपार खऱ्या अर्थाने माणसामध्ये, सजीवांमध्ये बळ किंवा ऊर्जा आणून देण्याचं काम करते आहे. आणि त्यामुळे शेतकरी सुखावतो, कृषी बांधव सुखावतो, त्याची सहचारणी गृहलक्ष्मी सुखावते, अबाल वृद्ध सुखावतात. प्रत्येकाला आनंदी आनंद होतो. कुणी शेतकऱ्याला गव्हाचं पीक घ्यावंसं वाटतंय, कुणाला ज्वारीचं पीक घ्यावंसं वाटतंय, कुणाला तिळा तांदळाचं पीक घ्यावंसं वाटतंय. मोत्यासारखी कणसं जेव्हा या जमिनीवरती निर्माण होतात, शेती हिरवीगार होऊन डुलायला लागते, फुलायला लागते. पशुपक्ष्यांना मनमुरादपणे विहार करायला मिळतो. त्यांना चारा पाण्याची सोय होते आणि सगळी सृष्टी आनंदानं बहरून निघते. तेव्हा खऱ्या अर्थानं माणसं या विधात्याला धन्यवाद देतात. खरं तर ह्या विधात्यापेक्षा सुद्धा अमूलाग्र कामगिरी ज्यांनी केली असेल, ती कामगिरी करणारा घटक तर कोण असेल तर ती आहे दुपार. आणि म्हणून दुपार हे चैतन्याचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी सुद्धा गैर नाही. आणि म्हणून लेखक लिहितो आहे की हे दुपार तू कर्तृत्ववान आहेस, तू कार्याची, कामाची प्रेरणा देणारी आहेस, तू सर्व सृष्टीला कार्यरत करणारे आहेस, आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपून टाकणारे आहेस. दुपार तू मानवाची हित करते आहेस, रक्षण करते आहेस. आपल्या तेजानं तू नाश करतेस, हवेतले कीटक आणि जंतू स्वच्छ करून तू टाकतेस. संपूर्ण असंबंध तू स्वच्छ करतेस. तू उदास नाहीस तर उल्हास आहेस. तू अचेतन नाहीस तर तू सचेतन आहेस. तू चेतना आहेस. सकाळ नंतर येणारी तू दीर्घ कर्तृत्व वाहिनी आहेस. सृष्टीला कार्यप्रवण करण्याची विलक्षण शक्ती तुझ्यामध्ये आहे. तुझ्या उत्साहात खऱ्या अर्थाने आम्ही न्हावून निघतो. उत्साहानं तू आम्हाला कार्यरत ठेवतेस, आम्हाला वैभवाची वाट दाखवतेस. संध्याकाळ चांगली जावी म्हणून तू आम्हाला हटकून प्रयत्न करायला लावतेस. तेजानं अशुभ जे आहे, अमंगल जे आहे, अशा सर्व किडींचा तू नाश करतेस. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आमचा भविष्यकाळ उज्ज्वल, चैतन्यमय, प्रकाशमय, आनंददायी सुखाकडे घेऊन जाणारा तू दाखवतेस. याचा अर्थ असा की तू या जगातली महाशक्ती आहेस. लेखकाला असं म्हणायचं आहे की दुपारमुळेच माणसाच्या जीवनामध्ये कर्तृत्वाची बीजं फुलायला लागतात, कर्तृत्वाची जाणीव व्हायला लागते. खऱ्या अर्थानं सुखस्वप्नांची पहाट होते, माणसाचं जीवन चैतन्यमय होतंय, मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ऊर्जा उत्पन्न होते आणि माणसं कार्यरत होतात, कार्यप्रवण होतात. माणसाची स्थितिक ऊर्जा जी आहे ती गतीच होते आणि खऱ्या अर्थाने माणसाला बळ मिळतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं लेखक म्हणतो आहे की दुपार ही माणसाच्या जीवनामध्ये हितकर्ता घटक म्हणून निर्माण झालेले आहे. मानवी जीवनाला जाणीवांची उणीव भासू नये याच्यासाठी प्रेरणा दैवत म्हणून ही दुपार माणसाच्या जीवनामध्ये आलेले आहे. संपूर्ण आसमंत झळाळून टाकण्याचं सामर्थ्य हे या दुपारमध्ये आहे. आणि एवढंच नव्हे
तर सृष्टीच्या या चराचरामध्ये काही कीट, काही जीवजंतू, काही विषाणू, कीटाणू जे आहेत हे खरं तर दुःखाची झालर घेऊन आलेले असतात. याचा सर्वनाश जर कोण करत असेल तर ती हीच दुपार. आणि म्हणून संपूर्ण आसमंत तेजाळण्याचं काम ही दुपार आपल्यामध्ये करते आहे. आणि म्हणून दुपार ही अचेतन नसून सचेतन आहे. ती मृत नाही आहे, ती खऱ्या अर्थाने जिवंत अशा प्रकारची एक महाशक्ती आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. खऱ्या अर्थाने सृष्टीतल्या नानाविध हजारो लाखो घटकांना ही दुपार प्रेरणा देते आहे, त्यांना त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करते आहे, त्यांच्यामध्ये बळ निर्माण करते आहे, नव्हे उत्साहानं प्रत्येक घटकाला कार्यरत ठेवते आहे, त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देते आहे आणि ते कर्तव्य निभावायला ती लावते आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माणसासह हजारो लाखो करोडो जीवजंतूंच्या मध्ये प्रचंड ऊर्जा आणि वैभव निर्माण करण्याचं काम हे दुपारच्या वेळेला होत आहे. या पाठीमागे एक हेतू आहे की प्रत्येक घटकाच्या आयुष्यात येणारी जी नंतरची सायंकाळ आहे ती समृद्ध झाली पाहिजे, ती आनंददायी झाली पाहिजे. माणसाच्या जीवनाचा शेवट जो आहे ना तो अत्यंत सुखावह झाला पाहिजे. हा एक विचार या विश्वाची निर्मिती करणाऱ्या विधात्याच्या डोक्यात असेल आणि म्हणूनच त्यानं या दुपारच्या प्रहराची निर्मिती केली की काय अशी एक शंका लेखक या ठिकाणी बोलून दाखवतो आहे. आणि म्हणून लेखक म्हणतो की आम्हाला या वैभवाच्या क्षणाची लयलूट करायची असेल तर एकजुटीनं झटायला पाहिजे, एकता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, ऊर्जा आमच्यामध्ये चैतन्यदायी निर्माण झाली पाहिजे. आणि जे अशुभ आहे ते शुभ करण्यासाठी, जे गैर आहे ते चांगलं करण्यासाठी, सुगम करण्यासाठी, जे दूषित आहे ती दूषितता घालवून पोषित करण्यासाठी आम्हाला संचित निर्माण करायचं आहे, आम्हाला संचित करायचं आहे, साठवायचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ऊर्जा स्रोत उत्पन्न करणाऱ्या या दुपारला मी व्यक्तिशः कोटी कोटी धन्यवाद देतो, प्रणाम करतो. लेखकही म्हणतो की अशा ह्या चैतन्यदायी दुपारला माझा शतशः प्रणाम. खरंच बालमित्रांनो, ही दुपार माणसाच्या जीवनामध्ये ब्रह्मचैतन्य उत्पन्न करते आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मानवी जीवन जे आहे ते व्यर्थ नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे, काहीतरी चैतन्य आहे, काहीतरी बळ ऊर्जा त्याच्यामध्ये आहे. आणि ती जर आपल्याला उपयोगात आणायची असेल तर अशा दुपारचा सदुपयोग केला पाहिजे. लिश्यर टाईम ज्याला आपण म्हणतो, फावला वेळ, हा फावला वेळ कसा तरी वाया घालवायचा नाही तर तो सत्कारने लावायचा. त्याच्यातूनच मानवी जीवनाचे कर्तृत्वाचे मळे जे आहेत हे पुलकित होणार आहेत, फुलणार आहेत, बहरणार आहेत. आणि म्हणून या दुपारला आपण चैतन्याचा महामेरू म्हणूया. ही दुपार म्हणजे चैतन्याची महाशक्ती आहे असं आपण समजूया. मला असं वाटतंय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या दुपारची वेगवेगळ्या प्रकारची चित्र, दुपारची वेगवेगळ्या प्रकारची ही संकलनं, लेखकाचे सूक्ष्मातिसूक्ष्म विचार नक्कीच आपल्याला बरंच काहीतरी देऊन गेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की हा तुम्हाला पाठ कळला असेल. काही शंका असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता. तत्पूर्वी मी तुमच्यासाठी इथे एक स्वाध्याय दिलेला आहे की सृष्टीचक्राला गतिमान करण्यासाठी दुपार कशी उपयुक्त आहे हे तुमच्या शब्दात मांडा. दुपारच्या वेळेला अगदी लहान बालकापासून ते पालकापर्यंत, छोट्या घटकापासून मोठ्या घटकापर्यंत, मग ते उद्योजक असतील, व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, नोकरदार असतील, विद्यार्थी असतील, काही कलाकार असतील, या सगळ्यांच्या जीवनामध्ये दुपार आल्यामुळे काही वेगळे वेगळे बदल होत आहेत. ते बदल जे तुम्हाला या पाठाच्या निमित्तानं समजले ते तुमच्या शब्दामध्ये तुम्ही 100-150 शब्दामध्ये मांडायचं आहे. मला असं वाटतंय की तुम्ही हे नक्की काम करू शकाल. तुमच्या भाषेमध्ये हे लिहायचं आहे. तेव्हा दुपारचं हे बहुआयामी, बहुरंगी, बहुढंगी वैभव जे आहे ते तुम्ही शब्दबद्ध कराल अशी खात्री बाळगतो. आणि तुम्ही सगळे
शांतपणाने या ठिकाणी सहकार्य केलं म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद.